आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आहोत महाड या शहरामध्ये, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचं व्यापारी केंद्र। आजच्या भागात आपण पाहणार आहोत शिवतरगड, गांधार पालेलेणी आणि ऐतिहासिक असं चौदार तळ। तत्पूर्वी आपण फेरफटका मारूया महाड या शहरामध्ये। चला। आपण अशा ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला। ज्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मिळतो शांत असा एकांत। आपण आलो आहोत कसबा शिवतर येथील शिवतरगड येथे। चला तर शिवतरगडीचं दर्शन घेऊया। साधारण पाऊण तास उपासना चालते सकाळची। आणखीन ती उपासना झाली की मग मी इकडे पूजेला येतो। इकडे जे भाविक येतात किंवा जे व्यवस्थापक येतात ते पण सुद्धा माझ्या मदतीला येतात काही लागत असेल तर। आणि इकडे रेग्युलर सकाळी इकडे याची पूजा आणखीन अभिषेक वगैरे सगळं रेग्युलर कार्यक्रम होतात। सकाळी 8:30-9 पूजा चालते। वैयक्तिक उपासना मग थोडीशी करून मग मी परत जागेवरती जातो। दुपारी 12 वाजता बरोबर आपण इकडे नैवेद्य दाखवतो समर्थना इकडे ग्रामपंचायतना 2 नैवेद्य इकडे असतात। ते नैवेद्य दाखवले की मग संध्याकाळी जर का कोणी भाविक आले कोणाला हारबीर हे करायचे असतील तर ते वाहतो। आणखीन संध्याकाळी परत आपली 6:30 वाजता उपासना असते कल्याण मंडपमध्ये। इकडे उपासना घेता येत नाही कारण धबधब्याचा मोठा आवाज असतो आणि मग ऐकू येत नाही व्यवस्थित। नंतर रात्री 9 वाजता शेजारती होते। समर्थन झोपायची तेव्हा आपले इथले व्यवस्था वगैरे जे असतात सगळे एकत्र येतो आम्ही, जे राहणारे असतात नेहमी ते। आणखीन सगळी रात्री शेजारती पण होते इकडे, असं नित्य कार्यक्रम असतो। बाकी इकडे जेव्हा दासबोधाचा कार्यक्रम असतो तेव्हा आपल्या समर्थांचे किंवा यांचे 9 प्रकारचे पोशाख आणले जातात। ते रोज बदलले जातात। रोज त्यांना स्नान अभ्यंग स्नान वगैरे सगळं करून रोजची नित्योपचार पूजा होत असते रेग्युलर। या गुहेमध्ये समर्थ रामदासांनी त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींना दासबोध सांगितलेला आहे आणि कल्याण स्वामींनी तो पूर्णपणे लिहून घेतलेला आहे। हे थोडक्यात दासबोधाची जन्मभूमी आहे असं अत्यंत पवित्र ठिकाण आहे। जर आपण इतिहासात जर गेलो तर अशी एक गुहा किंवा शिवाजी महाराजांना अशी पत्र लिहिलेली आपल्याला आढळतात आणि त्या पत्रांच्या आधारे धुळ्याचे श्रीयुत शंकरराव वैद्य यांनी ही गुहा 1930 मध्ये शोधून काढली। कारण त्यांच्या स्वप्नामध्ये समर्थ रामदास आले आणि मग ते गुहेचा शोध घ्यायला लागले की दासबोध त्यांनी ज्या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि हा शोध घेत असताना 1930 साली ही गुहा शंकरराव वैद्य यांना ही मिळाली आणि इथून खरं हे लोकांना परिचित झाली की शिवाजी महाराज आणखीन समर्थ इकडे गुप्त बैठक वगैरे व्हायची। बाहेर शिष्य वगैरे असायचे आणि किंबहुना दासबोध पण इकडेच लिहिला असावा त्यांनी, कारण ही जागा अशी एका साईडला आहे आतमध्ये थोडी, आणखीन पुढे पण लोक शिष्य वगैरे बसत असतील
असं ते पुस्तकात उल्लेख आहे. ज्यांनी संशोधन केलं श्रीकृष्णदेव त्यांचे 3 खंड आहेत. त्या 3 खंडामध्ये मी वाचलेलं माहिती आहे की ह्या मागे त्या जागा आहे, त्या जागेला पण इकडे एखाद्या त्यांनी दासबोध लिहिला असावा. पण इकडे गुप्त बैठक म्हणून आपल्याला दिसतं आहे की ते असं वातावरण आहे. आणि इकडे दोघंजणं बसून त्यांनी गुप्त बैठक त्यांची जी काय राजकारणाची असतील ती केली असावी असा अंदाज आहे. पण ही जागा पण त्यामुळे ह्याला पण पवित्र आहे. हाच तो प्रदक्षिणेचा मार्ग आहे आत्ता. त्या प्रदक्षिणेवरून आपण आता जातो आहे. मी आता थोडं पुढे जातो. इकडे खाली असं कमानसारखं आहे, तिकडे खाली वाकूनच आतमध्ये यावं लागतं, कोणी आपण पटकन येऊ शकत नाही. तर मी प्रदक्षिणा घालतो. जय जय रघुवीर समर्थ. इथे येणारे जे भाविक आहेत हे 2 दृष्टीने महत्त्वाचे. एक तर हे अत्यंत पवित्र असं स्थान आहे आणि दुसरं बाजूला आपल्याला हा जो धबधबा दिसतो आहे, म्हणजे समर्थांच्या भाषेत धबाबा लोटतोय धबाबा तोय आदळे, ही जी समर्थांची रचना आहे ती पुरेपूर प्रचिती इथं पर्यटकांना आल्याशिवाय राहत नाही. साधारण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात हा धबधबा साधारण 150 फूट उंचीवरून कोसळत असतो आणि त्याचा आवाज असा खालपर्यंत जात असतो. या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी आपण दुपारी 12 ते 1:30 या वेळेमध्ये खिचडी प्रसाद व्यवस्था केलेली आहे. पर्यटकांना भोजन प्रसाद हवा असेल तर भोजन प्रसादही मिळतो. त्याचप्रमाणे त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही केलेली आहे. मी प्रशांत पिंगळे आणि हे माझे मित्र राजेंद्र सोनार. आम्ही सहकुटुंब सकाळी पुण्याहून निघालो. बऱ्याच वर्षांपासून आमची इच्छा होती की शिवथरगड हे या क्षेत्री भेट द्यावी. समर्थ रामदास स्वामींनी ज्या पवित्र ठिकाणी आपला पवित्र दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे तर त्या ठिकाणाचं दर्शन घेण्याची खूप तीव्र इच्छा होती. बऱ्याच वर्षापासून योग येत नव्हता, पण आज आम्ही सकाळी अचानक ठरवलं आणि पुण्याहून निघालो. आणि इथं पोहोचत असताना इथला परिसर पाहतच लक्षात आलं की समर्थांनी ही जागा किती छान निवडलेली आहे आणि अत्यंत पवित्र असल्यामुळे इथे बसल्यानंतर थोडंसं ध्यान जरी केलं तर अत्यंत पवित्र अशी स्पंदनं जाणवली तिथे. शिवतरघळीतील आध्यात्मिक शांतता अनुभवल्यानंतर आता आपण चाललो आहोत गांधारपाले लेणी या ठिकाणी भेट द्यायला. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला दगड पडलेला दिसत असेल. अलीकडे जे तौक्ते चक्रीवादळ झालं त्या दरम्यान वरून हा दगड घरघळत खाली आला. सध्या जयसिंग जाधव आणि नवनाथ पवार ही 2 सेवेकरी मंडळी हे दगड हटवण्याचं काम करत आहेत. याशिवाय अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीत या ठिकाणची संरक्षण भिंत ढासळल्याचं आपल्याला पाहायला दिसतंय. लवकरच या ठिकाणी या सर्व बांधकामाचं नूतनीकरण होणार आहे. चला तर आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया. जवळपास 30 बौद्ध लेण्यांचा समूह असलेल्या या गांधारपाले लेणी, या लेणी मुंबई गोवा महामार्गालगतच आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गांधारपाले लेणी गावाच्या टेकडीवर या लेणी आहेत. या लेणींचा ताबा सध्या पुरातत्व खात्याकडे आहे. चला तर गांधारपाले लेणी पाहूया. पंचवीसशे वर्षांपूर्वीच्या गांधारपाले लेण्या मुंबई गोवा महामार्गावर आजही मोठ्या दिमाखात पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत. महाड शहरापासून जवळच असलेल्या या अतिप्राचीन लेण्यांमध्ये एकूण 3 स्तूप आहेत आणि पाण्याची 15 कुंड आहेत.
पूर्वी इथे येण्यासाठी उजव्या बाजूनी एक जुनी पायवाट होती, त्यामुळे सर्वात पहिली लेणी उजव्या बाजूला असत. पण आता मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यानं डाव्या बाजूनं गांधारपाले गावातून एक सुरक्षित दगडी वाट तयार केली आहे. या गांधारपाले लेण्यांमध्ये एकूण 28 खोल्या आहेत. सर्वात पहिली खोली आहे त्यामध्ये 30 बाय 70 मीटर्सचा एक मोठा सभामंडप आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची एक प्राचीन अशी कोरीव काम केलेली दगडी मूर्ती आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो. तेव्हा भारतातून तसंच भारताबाहेर राहणारे अनेक बौद्ध भिक्खू इथे आवर्जून भेट देतात. स्थानिक ग्रामस्थ तसंच पर्यटकही मोठ्या संख्येनं इथे येतात आणि गौतम बुद्धांचं दर्शन घेतात. प्राचीन इतिहासाचा अभ्यास करणारे अभ्यासकही या प्राचीन लेण्यांचं निरीक्षण करण्यासाठी इथे येतात. गांधारपाले गावातल्या या लेण्या पांडव लेण्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. गांधारपाले लेणी पाहिल्यानंतर आता आपण आलो आहोत महाडच्या मध्यवर्ती भागात प्रसिद्ध अशा ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ. माझ्या मागे ज्या पायऱ्या दिसतात याच पायऱ्यांवरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी मागास समाजासाठी त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी पाणी प्राशन करून सत्याग्रह केला. चला तर हे 14 तळं पाहूया. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महाडमधील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी माणिकचंद मोतीराम मेहता, नाथा पितांबर बुटाला, गणपत रणछोड बुटाला, मोरेश्वर गोपाळ रहाळकर, श्रीधर यशवंत वडके यांसह जवळपास 24 जणांनी कारावास भोगला होता. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना हुतात्म्य पत्करावं लागलं. त्यापैकी अर्जुन कानू कडू, वसंत दाते, कमलाकर दांडेकर, नथू टेकावले, भास्करराव पिंगळे, के.बी. सावंत या लोकांचा समावेश होता. तर कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये पुरुषोत्तम प्रभाकर जोशी, तुळजाराम मिठाशेठ, विष्णू केरू खातू यांसह जवळपास 18 ते 20 लोकांचा समावेश होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली जेव्हा महाडच्या क्रांतिभूमीमध्ये चवदार तळ्याची निवड का केली, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तळी तर आता भरपूर आहेत, बऱ्याच ठिकाणी तळे आहेत, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचीच का निवड केली. तर चवदार तळ्याची निवड करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जी लोकं होती, ज्यांच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी सोपं गेलं, त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माची लोकं होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रे होते, सहस्त्रबुद्धे होते, त्याच्यानंतर जोशी होते, नानासाहेब पुरोहित होते, त्याच्यानंतर खान होते, पठाण होते, शेख होते. इतर जातीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्रांतीची चळवळ करण्यासाठी फार मोठी मदत केली. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याच्या अगोदर 19 मार्चला क्रांतिभूमीमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं. पहिली परिषद घेतली आणि परिषद घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याची निवड केली. हा चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना अनेक लोकांनी बाबासाहेबांना विरोध केला, परंतु महाड नगरपालिकेची नगरपालिका आणि त्या नगरपालिकेमध्ये नानासाहेब पुरोहित हे नगराध्यक्ष होते आणि त्यांनी एक मार्गी हा ठराव मंजूर केला की बाबासाहेब म्हणाले, जर का कुत्र्या मांजराला पाणी पिण्याचा अधिकार आहे, परंतु मी माणूस असताना, माणसासारखा माणूस असताना मला पाण्यापासून वंचित ठेवलं आहे, त्याच्यामुळं हा अधिकार माझा आहे, हा माझा जन्मसिद्ध आहे, कारण तुम्ही मिळवणारच. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता, कुठल्याही प्रकारची दडपण जरी आली त्याला सगळे सामोरी जाऊन बाबासाहेबांनी 20 मार्चच्या दिवशी ह्या इथं चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला आणि पाण्याचं पाणी बाबासाहेबांनी प्यायलं. बाबासाहेब म्हणाले की ह्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन मी शुद्ध होणार नाही किंवा माझं मन समाधान होणार नाही, परंतु माझ्या समाजाला एक न्याय मिळणार आहे आणि त्या पाण्यापासून वंचित असणारा समाज आजपासून हे पाणी पिऊ शकतं. आणि त्या जल्लोषामध्ये, त्या आनंदामध्ये आलेल्या सर्व बांधवांनी चवदार तळ्यात उड्या टाकल्या, जल्लोष केला, पाणी प्यायसाठी सगळे लोक खुश झाले आणि बाबासाहेबांनी चवदार तळ्याची क्रांती केली. बाबासाहेबांनी चवदार तळ्याची क्रांती केल्यानंतर परत एक मोठा प्रसंग घडला आणि प्रसंग असा घडला की परत या ब्राह्मण समाजाच्या लोकांनी हे चवदार तळ बाटवलेले शुद्ध करण्यासाठी 108 घागरी, त्याच्यामध्ये गोमूत्र वगैरे, पाणी, दूध वगैरे सगळं करून परत शुद्धीकरण करून ते परत मज्जा आणला. मग बाबासाहेब आंबेडकरांनी परत चवदार तळ्याचं पाणी शुद्धीकरण त्या लोकांनी करून घेतलं. मग बाबासाहेबांनी परत एक काम केलं की महाडच्या कोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तो लढा दिला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये हजर झाले. बाबासाहेब कोर्टामध्ये कोर्ट चढून कोर्टामध्ये केस लढवली आणि लढवल्यानंतर बाबासाहेबांनी कायदेशीररित्या हे चवदार तळ्याचा सत्याग्रह झालेला आहे हे त्यांना जाहीर करून दिलं आणि त्याच्यानंतर हे चवदार तळ आजपर्यंत तुमच्या आमच्यासाठी खुलं झालेलं आहे. असा ह्या चवदार तळ्याचा इतिहास आहे. चवदार तळं जिथे आहे तिथे भारताच्या संविधानाची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सभागृहसुद्धा बांधण्यात आलेलं आहे. त्याच्या अगदी समोरच प्रकाशासाठी हायमास्ट लावण्यात आलेला आहे. महाडमधील ऐतिहासिक चवदार तळं, गांधारपाले लेणी आणि शिवतरगड पाहिल्यानंतर आपण पुढच्या भागात पाहणार आहोत दुर्गेश्वर, रायगड. तुर्तास मी प्रथमेश राणे आजच्या भागात आपल्या सर्वांची रजा घेतो. लवकरच भेटूया पुढच्या भागात.